छोटंसं पिल्लू आहे मम्मी दशके त्यांना पाणीचं पिल्लू आहे त्या साईडला छोटंसंच आहे एवढंसं पण मला लय भीती वाटते मी नाही जाणार अजिबात नाही जाणार मग पप्पांना फोन करून बोलवून घेतलंय आणि मला हाय गुड मॉर्निंग. आज फर्स्ट डे आहे मुलांच्या स्कूलचा आणि आता वाजलेले आहेत 6:30 6:30ला उठलेली आहे आणि आता आवरायला घेते. सकाळी सकाळी ना स्कूल असते ना मुलांची खूप सारी गडबड होती सकाळी. आता मी आवरून वगैरे आली आणि आता फटाफट पीठ मळलं आणि भाजी करायला घेते. फक्त 5 मिनिटात होते छोटंसं कुकर कशासाठी घेतलेला कामाला असं केलं ना कशी आली ती गाठ पहिली आता डब्यासाठी भाजी झालेली आहे. कुकरची शिट्टी पण झालीये. आता टेन्शन नाही काय.
चपात्या होऊन तोपर्यंत ह्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या, म्हणजे किती फास्ट आहे बघा. आता पटकन डबा जातो मुलांचा, वेळ नाही लागत. कढईमध्ये आणि मोठ्या कुकरमध्ये लेट होतो थोडासा, आणि फास्ट आहे हा कुकर खरंच. आता मी ह्या चपात्या मुलांच्या डब्याच्या झालेल्या आहेत 4, आणि आता मी तिचं आवरते दृष्टीचं. इथं माऊचे केस करायचे आहेत आम्हाला. आज आमची माऊ स्कूलला जाणार आहे, फर्स्ट डे है ना दादू? दोघं बी जाणार आहेत आता. गट्टू लपला आपल्या दोघींमध्ये. दोघींमध्ये बंद झाला हा, लय छोटे काय. मागं ना. हा. हेअरबँड सोबत लावलं ना. मॅडम आमची तयारी झालेली आहे, चला. मस्त अशी भाजी झालेली आहे, रेडी टिफिनला. चला आता पोरांना डबे देते आणि मग बोलते. रात्रीने बॅग घेतली, कपडे घेतले, फुल मज्जा झाली राजवीरची. बाय. तर माऊच्या पप्पांचा आहे उपवास आज सोमवार, आणि त्यांच्यासाठी मी साबूचं तांदूळ भिजवलेलं होतं रात्री. आता मी फोडणीला घालतो. एक बटाटा मी चिरून घेतलेला आहे, त्याच्या मिरच्या आहेत, मिरच्या घेते. मला नको नाही ना, त्यामुळे काय होतं ते मला तोडता येत नाही. हे ओललं आहे ना थोडंसं, आणि हात थोडा तेलकडे ते धुतलं जात नाही. सुरणी कट करते. बस 4-5 मिरच्या घेतल्या तर तिथं मी थोडीशी कोथिंबीर. आता मी हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरला घेऊन लावून घेणार आहे. घेतलं की हे पाणी वेळ पण नाहीये माझं, की पाणी येणं बराच वेळ झालेलं आहे, गार होतंय, त्यामुळे मी आता असंच पाणी पिते. गरम आहे पाणी, आणि थोडंसं असं नाही का, थोडंसं कोमट आणि गरम असं आहे, असं नाही का खूपच कोमट नाहीये, पण तहान लागलेली होती मला अशी. तर मी पाणी पिली तर आहे. बटाटे माझे झाले तर तुम्ही जिरा पावडर टाकलेली. आता मीठ. मीठ टाकून बटाटे मग आमची तिथे छान झाली. आता कूट टाकते मी. हा एक वाटी भर कूट आहे. कूट ना मी फ्रीज मध्ये ना पिशवीमध्ये कूट बनवून ठेवत असते, कारण की असं नाही का कूट वगैरे किंवा नाही का भाजी असं पटकन मी तर नाही करत कूट मधली भाजी,
पण माझ्या मिस्टरांना ह्यांना फूडमधली भाजी अशी नाही का नुसती एक बटाटा टाकून पण नाही का शिजवलेला कूट करून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून दिली ना तर त्यांची भाजी होऊन जाते कायमची. म्हणून मी करून ठेवते ती. आणि तसं सहसा वापरण्यात येत नाही. पण माझ्याकडे असतो मग खूप. मग असं अचानक खिचडी वगैरे आता लागते ना, मग पटकन खिचडी होऊन जाते. आता हे झालेलं आहे माझं. यावरती झाकण ठेवते मी 5 मिनिटं. तर खिचडी पण झालेली आहे. इथं चहा पण होतोय. आता मी पाणी तर पिलेली आहे. आता चहा झाला की चहा पण पिते. मी दिसत तर नाहीये तुम्हाला. कारण की मग स्टँड आहे ना माझा असं ठेवलेलं आहे म्हणून. तर आज काही आहे रुटीन आणि आता घरची सगळी कामं राहिलेले आहेत. स्वयंपाक तर झालेला आहे. आता झाडू, फरशी सगळं सगळं करायचं. चला आता मी चहा पिते. मावशी पप्पांचा डबा भरते. ते गेले की मग मी बोलते तुमच्याशी. फायनली मी चहा पीत बसलेली आहे. मावचे पप्पा आले मगाशी, त्यांनी मला घाबरवलं. डेंजर आहेत ते. आणि इथं ना आमच्या दोघांचा चहा. इथं मावच्या पप्पांना मी नाश्ता दिलेला आहे, खिचडी दिलेली आहे नाश्त्याला थोडी. तो त्यांचा चहा आहे, हा माझा चहा आहे. इथं आहे तो. आणि असं काही माझं मावचे पप्पा जाऊस तोपर्यंतचं हे रुटीन आहे. आता वाजलेले आहेत 8:30 आणि मी सकाळी नाश्ता करत नाही. मी डायरेक्ट दुपारी 12-1 वाजता जेवण करते. आणि आता मावचे पप्पा गेले की मग मी बाकीचं काम करायला लागते. तसं माझ्या चपात्या वगैरे बाकी आहेत अजून. भाजी तर झालेली आहे. आणि हीच भाजी आहे ना, मी काय करते, आमच्या घरात लहान मुलं आहेत 2 आणि आम्ही 2 आहेत. हे वांग बटाटा वगैरे काहीच खात नाही. बटाटा खातात पण त्यांचा आहे उपास. तर त्यांच्यासाठी मी छोटंसंच थोडंसंच पातेल्यामध्ये नाही का त्यांच्यापुरती भाजी बनवणार आहे. आणि चपात्या तर मी सकाळी करते त्याच, फक्त आता उन्हाळा आहे म्हणून, नाही तर मी थंडीमध्ये गरम गरम चपात्या करते. मग संध्याकाळी बघायचं नाही का खिचडी वगैरे, मसाला खिचडी किंवा वरण भात असं काहीतरी करायचं. आणि आता मी आवरते, चहा वगैरे पिते आणि मग चपाती वगैरे करते आणि मग तुमच्याशी बोलते. जे माझं डेली रुटीन आहे मुलं स्कूलला गेल्यावरती, ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आता आपण भेटूयात नंतर. तर आता माझं ना दरवाजा वगैरे सगळं धुवून झालेलं आहे, जिना वगैरे धुवून झालाय. आणि आता हा सगळं काही पसारा आहे इथं घरामध्ये. हे इथं पण आहे, खूप सारा पसारा आहे. तर हा आवरायचा आहे. किचन मध्ये सुद्धा सकाळी पोरांनी काय केलं, गेले होते असंच, कपडे वगैरे तसेच टाकलेले आहेत. इथे सगळं कपडे वगैरे तसेच आहेत. आवरायचं आहे किचन, तसं थोडासाच आवरायचं आहे मला. आणि आता माझ्या चपात्या पूर्ण झालेल्या आहेत आणि मी बाकीचं राहिलेलं काम करते.
असताना मला लागलेली आहे भूक आणि घड्याळात वाजलेले आहेत मला असं वाटतं हे 10:30 झालेले आहेत आता. एक मिनिट हा. साडे 10 झालेले आहेत आणि ना सवय नव्हती इतके दिवस नाही का, पोरं घरी होते म्हणून लेट उठायचं 10-11ला, जेवायचं 2:30 ते 3 पर्यंत. तर आता व्यवस्थित झालेलं आहे आणि मी आता जर जेवले, नाश्ता जर केला, आत्ता करत नाही मी नाश्ता, पण आता हे माझं थोडक्यात जेवणच म्हणायचं. आता एक चपाती, वांग बटाट्याची भाजी आणि थोडीशी खिचडी घेतलेली आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. नाश्ता आणि जेवण एकत्रच आहे हे माझं. आता मी डायरेक्ट 4-5 वाजता खाल्लं तर खाणार. माझं आवरून झालेलं आहे इथं, तर पाहू शकता क्लीन झालंय, झाडू फरशी जेवण नाश्ता सगळं एकत्रच झालेलं आहे. आणि इथं हे पण आवरून झालेलं आहे, किचन वगैरे सगळा माझा, तर पाहू शकता. आणि मुलांना ना आणायला मला खूप लेट होतोय, त्यामुळं मी काय केलं माहिती का, राजवीर तर बरोबर आला होता, पटकन आवरून घेतलं, कारण पोरांचा टायमिंग झाला आणि पहिलाच दिवस असल्यामुळे चालली होती आणि पुढे आल्यावर शोधती मम्मा आली की नाही आली घ्यायला. फर्स्ट डेच होता घेऊन येते. मग मी भेटली तिला. जाते मुलांना हा जो आणायला. व्हिडिओ शूट केला होता ना मी गाडी चालवत असताना, तो माऊने काढलेला. मम्मा दे मी व्हिडिओ काढते, तो आम्हाला घ्यायला आली होती, तर मी म्हटलं हो काढ ना. मग त्याने हा व्हिडिओ काढला होता आणि मुलं पण खूप एक्साइटेड होते. फर्स्ट डे होता, व्हिडिओ पण छान झाला, व्लॉग. असं काही माझं रुटीन होतं. आता मुलं आले. उतरा. तर स्कूल मधनं आलो आणि झोपले मी थोडा वेळ आणि आता वाजलेले 5. तर स्कूल मधनं आल्याबरोबर नव्हते झोपले मी. 3:30-4 वाजता झोपले होते. आता वाजलेले 5:30. आता आवरते, फ्रेश होते आणि चहा वगैरे करते. आज सकाळी फर्स्ट डे होता स्कूलचा. आता चला चहा वगैरे ठेवते आणि चहा ठेवताना वगैरे मी तुमच्याशी बोलते. आता मी चहा ठेवतेय. सकाळपासून आजचा दिवस सकाळपासून खूप छान गेला, इतका छान गेला, खूपच छान गेला. सकाळी उठलं लवकर, दिवस बी छान जातो, बी वाटतंय. आराम पण झाला, कामं व्यवस्थित झाले, टायमिंगला झाले. आजचा असं काही दिवस होता. माझा चहा ठेवलाय आणि माझा वेगळा चहा करणार आहे, ह्यांचा वेगळा चहा करणार आहे, पोरांचा वेगळा आहे, त्याच्या पप्पांचा वेगळा आहे, माझा वेगळा आहे चहा. वेगळे चहा करावे लागते. आता ह्यांना खूप घाई झाली चहा प्यायची सगळ्यांना. माऊ पण आज झोपली नाही, आली की स्कूल मधून अभ्यास करत बसली आणि काय ती बुक्स कम्प्लीट होती ते पूर्ण करतीये ती. आता आवरायचं, भाजीला जाणार आहे. भाजीला जाऊन आले की तर पाहिलंच असेल, पोरांना घ्यायला गेले, आज फर्स्ट डे होता. आणि आता भाजीला जाईल, भाजी घेऊन आले की स्वयंपाक करत आणि मग बस बसणार, तुमच्याशी गप्पा मारणार. मला शॉर्ट्स व्हिडिओ काढायचे, युट्यूबचे रील्स काढायचे, इंस्टाग्रामचे, ती काढणार थोडीशी. आणि मग असं वेळ जाणार, थोडं रात्र म्हणून 10-11 पर्यंत झोपून जाणार. असे रुटीन ठेवले, आता सेट होईल ते रोज रोज. चहा बनवते आणि
मग बोलते तुमच्याशी. आहे ना, भाजीला मला जायचं आहे, पण दुपारी ना जेवण होतं वांग बटाट्याची भाजी वगैरे, आणि मी थोडंसं आहे ना लाल मसाल्यातला बटाटा केला होता मला, तर वांग्याने ना मला जळजळ होती म्हणून, तर लाल मसाल्यातला बटाटा केला. आणि आता दोन्ही पण भाज्या आहेत, तर वरण भात करण्याऐवजी पोरांना माझ्या ना साधी खिचडी आवडते, मुगाची डाळ आणि तांदूळ, मीठ, हळद टाकून आणि थोडेसे जिरे. तर ती खिचडी मी करते आत्ता. आणि मग मला बाजारात पण जायचं आहे, भाजी वगैरे घेऊन यायची उद्याच्या टिफिनसाठी, तर मी आता खिचडी लावते. तर इथं मी मुगाची डाळ घेतली आहे आणि हे भांडं आहे, त्याच्यामध्ये मला फक्त खिचडी बॉईल करून घ्यायची आहे. आणि 2 वाट्या मी तांदूळ घेतलं, थोडंसं अजून टाकलं तांदूळ. आता मी खिचडी बनवायला घेते. खूप सोपी आहे, लहान मुलांसाठी तर खूप छान आहे ही खिचडी. आम्ही रात्रीचं शक्यतो असं जेवण जेवत असतो. मी तर किती व्हिडिओमध्ये हेच सांगितले, आम्ही रात्रीचं असं जेवण जेवत असतो म्हणून. धुवून घेते मी 2 पाण्यात 3 पाण्यात धुते, जसं निघतं ना त्यातनं काय काय बस. आणि तांदूळ वगैरे मी नेसूनच ठेवलेलं असतं ना, म्हणून मला नेसायची गरज नाही लागत. नाही तर तुम्ही म्हणताल अशीच टाकते ही तांदूळ. माझ्याकडं हा मोठा जो कुकर आहे ना, हा या फायद्याचा आहे की असे जे मोठे भांडे आहेत ना, हे यात बसतात, हे पटकन होतात. आणि भाजी वगैरे सकाळी तर तुम्ही पाहिलंच असेल वांग्या बटाट्याच्या भाजीसाठी किती लवकर माझं नाही का भाजी झाली. 4-5 चपात्या होऊस्तोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन गेल्या होत्या, 3 शिट्ट्या झाल्या. आणि खरं तर 2 ते 3 मी 2 शिट्ट्या घेते, पण ती एक्स्ट्राची झाली शिट्टी. तर यामध्ये मी आहे ना, दिसत नाहीये वाटतं ना तर व्हिडिओमध्ये पूर्ण, 1 मिनिट खाली घेते. छोटसच पिल्लू आहे मम्मी, दृष्टी. इथं ना पालीचं पिल्लू आहे त्या साईडला, छोटूसच आहे एवढंसं, पण मला लय भीती वाटते. मी नाही जाणार तिकडे, अजिबात नाही जाणार. माऊच्या पप्पांना फोन करून बोलवून घेतलंय आणि मला हा कुकर तर लावायचा आहे. मी तिथंच लावणार आहे, पण त्याच्यामध्ये मीठ वगैरे काय सांगणार, कारण सगळं तिथंच आहे. अगं ती वर येते बघ ना, तिथं थांब ना, तुला कशी दिसत नाही बघ. आता जाऊ नको तू तिथं. तुला का भीती वाटते? जाणार नाही, तुला माझी शपथ आहे, शांत बस. छोटासा खड्डा आहे एकदम, त्या खड्ड्यामधनं ती पाल येते. मग आता आहे ना, माऊची पप्पा काय करतात ते माहिती का, तर हे व्हाईट सिमेंट आहे ना खड्ड्यामध्ये टाकणार, मग ती तिथनं येणारच नाही. तोपर्यंत मी इथं हळद टाकली आहे, मीठ टाकतीये चवीनुसार, माझ्या जेवढंच माझी ही क्वांटिटी आहे त्यानुसार. हे जिरे मस्त असं मीठ सगळीकडं मिसळून घेते. हो, थँक्यू. कुकर लावून झालाय, घेऊन आली आहे मी. आणि गवार आणली, तोंडली आणली आणि भेंडी पण आणलेली आहे. आणि आता भाजी वगैरे चिरून घेते आणि मग चिरताना तुमच्याशी बोलते. भाजीला जाऊन आले, कुकर पण झाला इथं. आणि आता जेवायचं. कुकर थंड होतोय, माऊचे पप्पा येतात, ते बाहेर गेलेत. थोड्या वेळाने ते येतील, एक 20-25 मिनिटांनी. तोपर्यंत मी भाजी निवडून वगैरे चिरून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे सकाळी उठलं ना की पटापट भाज्या फोडणीला टाकून देते. चला आता मी काय करते, भाजी घेते, धुते आणि मग जेवतो आम्ही. भाजी वगैरे मी चिरून ठेवली, आता जेवायला बसतो. या तुम्ही पण जेवायला. साधी खिचडी, लाल मसाल्यातला बटाटा. आता जेवतो
आणि ब्लॉग एंड करणार आहे थोड्या वेळाने जेवल्यानंतर, झोपायच्या आधीच. तर चला आता जेवतो आणि मग बोलते तुमच्याशी. झाले आता माझा आवरून, किचनचं जेवण वगैरे उचलून जेवणाचं ठेवलं. थोडेसेच भांडे होते ते पटकन घासले कारण खूप लेट झालाय. 1 मिनिट मी लवकर उठायचे. आजचा फर्स्ट डे होता, जिलं तितकं केलेलं आहे आणि आता इथं पाहायला लागले ते आणि आम्ही पण झोपणार आहे. तर असा फर्स्ट डे स्कूलचा मुलांच्या होता आणि सकाळचं रुटीन तुम्ही तर पाहिलंच. आणि आता हे वर्षभर जोपर्यंत मुलांची स्कूल चालू आहे तोपर्यंत हे असंच काही राहणार आहे. आणि म्हणजे बाहेर वगैरे पण जाणार, पण कसं आता खूप दिवस आराम केला ना, आता खूप दिवस आराम पण झाला. आणि आजचा फर्स्ट डे, तर तुम्ही मला नक्की सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला डेली रुटीनचा. आणि फटाफट मुलांचा आवरून स्कूलमध्ये जाऊन, आणि मी एकटीच आहे, आमच्या घरात दुसरं लेडीज तर कोणीच नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असतात, तर सगळं एकटीलाच करावं लागतं ना, घरामध्ये कामाला पण कोणी आहे. त्यामुळं जितकं माझ्याकडनं होतं आहे तितकं मी शूट करते. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज रोज पहा प्लीज. आणि चला आता बाय, गुड नाईट.